हार्दिक स्वागत करत आहे. विशेष करून जे आपल्यामध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आशा करत आहे, देवाकडे प्रार्थना करत आहे की आजचा अभ्यासक्रम जो आहे तो आपणासाठी सर्वांसाठी लाभदायक असा ठरेल. तर आपण देवाच्या गौरवासाठी गीते गायलेली आहेत आणि देव आपल्याला आशीर्वाद देव. आज आपण महत्त्वाच्या विषयामध्ये जाणार आहोत आणि तो विषय हाताळण्या अगोदर आपण पुन्हा एक वार जितकं जमेल तितके गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो की परमेश्वरा तू आज आम्हाला जिवंत ठेवलंस, ही सायंकाळ दाखवलीस परमेश्वरा. आणि परमेश्वरा ह्या नवीन आठवड्यामध्ये पदार्पण करण्यासाठी तू आम्हाला मदत केलेली आहेस. आज या सायंकाळच्या समय आम्ही प्रार्थना विनंती करत आहोत की परमेश्वर आत्तापर्यंत तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस, आम्हाला सत्यामध्ये वाढवलेलं आहेस. परमेश्वरा तुझं सत्य जे आहे ते आम्हाला खरंच बंधमुक्त करतं, म्हणून परमेश्वरा तुझे उपकार मानतो. आज तुझं वचन आम्ही शिकत असताना परमेश्वरा आम्हाला तुझा आवाज ऐकायचा आहे. तुझा आवाज परमेश्वर आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू दे. आणि याच्यासाठी परमेश्वरा विनंती करत आहोत की आमचं अंतःकरण जे मलिन आहे, आमचं अंतःकरण जे पापामध्ये आहे परमेश्वरा, ते पाप आणि आमच्या चुका आणि सर्व काही वाईट दुर्गुण परमेश्वरा त्यातून काढून टाक आणि तुझं वास्तव्य त्या अंतःकरणामध्ये यावं, तुझा पवित्र आत्मा त्या अंतःकरणामध्ये उतरावा. अशा प्रकारची कळकळीची नागराची प्रार्थना आम्ही करत आहोत. प्रेमळ पित्या, तुझ्यासाठी अशक्य गोष्ट कोणतीच नाही. जे लेकरं परमेश्वरा तुझ्या चरणी जमलेले आहेत ते एका आशेने ह्या ठिकाणी आलेले आहेत परमेश्वरा. जे सत्य आहे, जे सत्य परमेश्वरा बहुतांश लोकांना माहित नाही, ते परमेश्वरा आज तू आम्हाला देव केलेला आहेस. उपकार मानतो परमेश्वरा आणि विनंती करत आहोत की हे सत्य पूर्णपणे ग्रहण करण्यासाठी परमेश्वरा मनुष्य नात्याने आमच्यामध्ये क्षमता नाही, पण तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती उतरू देन परमेश्वरा. त्या पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं आणि आमच्या अंतःकरणाला हे सत्य भिडू दे, जेणेकरून या सत्याद्वारे आम्ही सत्याच्या मार्गावरती चालू आणि आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल. आजचं वचन, आजचा अभ्यासक्रम आशीर्वादित कर, कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. तर तुमच्या समोर जे चित्र आहेत ते भाषा जी आहे ती इंग्रजी भाषा आहे, पण काही हरकत नाही. ती भाषा जी आहे जरी इंग्रजीमध्ये असली तरी देखील मी त्याचं भाषांतर मराठीमध्ये करेन. मे बी युल हॅव टू फॉलो द स्लाइड्स. तर इथं लिहिलं, इफ इट इज नॉट इन द बायबल, इफ इट इज इन द बायबल आय विल बिलीव्ह इट, इफ इट इज नॉट इन द बायबल इट इज नॉट फॉर मी. म्हणजे थोडक्यात असं लिहिलेलं आहे की जर ते देवाच्या वचनामध्ये असेल तर त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन, पण जर ते देवाच्या वचनामध्ये नसेल तर ते माझ्यासाठी नाही. तर आज आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. ज्या गोष्टी आपण 15 दिवसा अगोदर शिकलो त्याची एकदम वेगाने उजळणी करून आपण आजच्या नवीन भागामध्ये जाणार आहोत. बर, आपण अगोदर काय शिकलो? प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 9वं वचन, की सैतान जो आहे, ज्याला जुनाट साप म्हटलेला आहे, जगाला ठकविणारा असं म्हटलेलं आहे, तो काय करत आहे? तो खाली टाकण्यात आलेला आहे. का? कारण की स्वर्गामध्ये युद्ध झालं. येशू ख्रिस्त आणि त्याचे देवदूत कोणाबरोबर लढले? सैतान आणि त्याच्या देवदूतांबरोबर लढले आणि त्या ठिकाणी विजय कोणाचा झाला? येशू ख्रिस्त आणि त्याच्या स्वर्गदूतांचा विजय झाला आणि त्या युद्धामध्ये सैतान आणि त्याचे स्वर्गदूत खाली टाकण्यात आले. बर, मग त्याच्यानंतर आपण असं पाहतो की तो सैतान जो आहे तो देवाच्या विरुद्ध काय करू शकत नाही, कारण की तो हारलेला आहे. तो एक हारलेला विरोधक आहे, तो एक हारलेला शत्रू आहे, पण तरी देखील तो काय करतो? देवाला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे तो बघत असतो. म्हणून तो काय करतो? त्याचा मोर्चा देवाकडून आता लोकांकडे वळवतो. का? कारण की देवाच्या विरुद्ध लढला तो आणि तो हारलेला आहे म्हटल्यानंतर देवाच्या विरोधात तो परत लढणार नाही, पण लोकांच्या विरोधात लढू शकतो. का? कारण की लोकांपेक्षा जास्त ताकद सैतानाकडे आहे. पण सैतानापेक्षा जास्त ताकद कोणाकडे आहे? फक्त एक, देव.
जर सैतानाला कोण हरवू शकतं तर ह्या जगामधला कोणताही मनुष्य नाही तर देव. मग त्या देवाची मदत जर त्या मनुष्यानं घेतली, लक्ष द्या, जर त्या मनुष्यानं देवाची मदत घेतली तर त्या देवाच्या मदतीनंच सैतानाला तो मनुष्य हरवू शकतो. बर, पुढे जाऊया. तर सैतान देवावरती आणि देवाच्या पृथ्वीवरती, त्याच्या निसर्गावरती, त्याच्या लोकांवरती खूप चिडलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की सैतानानं त्याचा मोर्चा लोकांकडे वळवला, कारण की त्याला माहित पाहिजे होतं किंवा त्याला लोकांनी पाप करावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून एदन बागेमध्ये पहिलं पाप कोणी केलं? आदाम आणि हवा, त्यांनी पाप केलं. बर, मग त्याच्यानंतर आपण पाहतो की सातत्यानं तो लोकांना देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी काय करत आहे? प्रोत्साहन देत आहे, प्रवृत्त करत आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आपण पाहतो की ज्या ज्या वेळेस पाप होतं त्या त्यावेळेस काय होतं? देवाच्या आज्ञा मोडल्या जातात. आणि विशेष करून एक आज्ञा जी ख्रिस्ती लोक, बहुतांश ख्रिस्ती लोक मोडतात, ती कोणती? निर्गमनाचा 20 अध्याय 8 ते 10 याच्याविषयी आपण शिकलो. परत एकदा वाचूया. निर्गमनाचा 20 अध्याय 8 ते 10. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा. हा, 8 ते 10. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा. आता शब्बात दिवस कोणता? बर, पुढे. 6 दिवस श्रम करून 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. बर, 6 दिवस श्रम कर असं लिहिलेलं आहे. आता 6 दिवस श्रम कर असं लिहिलेलं आहे. तर 6 दिवसामधला पहिला दिवस कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा, पाचवा, 6वा? कसं ठरणार? कसं कळणार आपल्याला की हे 6 दिवस कोणते आहेत आठवड्याचे? मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, कसं कळणार? पण इथं काय लिहिले? 6 दिवस श्रम कर आणि काय कर? पुढे. पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाबात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. कोणतेही कामकाज करू नको. बर, आता ह्या ठिकाणी लिहिले 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस विसाव्याचा आहे. तो दिवस कोणाचा आहे? आपला देवाचा. कोणत्या मनुष्याचा नाही, कोणत्या देशाचा आहे का तो दिवस नाही, फक्त न फक्त देवाचा आहे. मग जर ती गोष्ट देवाची आहे तर ती गोष्ट कशी पाळायची ते कुणी आपल्याला सांगितलं पाहिजे? जर तुम्ही माझ्याकडं हा फोन मागता आणि तुम्हाला हा फोन कसा वापरायचा माहित नाही, तर तुम्ही काय म्हणाल? बाबा हा फोन तुमचा आहे, तुम्हाला माहिती का हा फोन कसा वापरायचा, बरोबर? कृपा करून हा फोन कसा वापरायचा तुम्ही ते मला सांगा, कारण की हा फोन तुमचा आहे, बरोबर? तर शाबात कोणाचा आहे? देवाचा आहे. मग देवाला आपण विचारलं पाहिजे की बाबा 7वा दिवस कोणता आणि तो 7वा दिवस कसा पाळायचा. पण आता पहिला भाग आपण जे शिकत आहोत तो 7वा दिवस कोणता आणि तो शाबात दिवस कोणता हे फक्त शिकत आहोत. तो शाबात कसा पाळायचा, तो दिवस विसाव्याचा कसा पाळायचा ते आपण नंतर ठरवणार आहोत किंवा नंतर शिकणार आहोत. बर, जुन्या करारामध्ये लोकांनी शाबात पाळला का? का मोडला? पाळला. निर्गम 20 मध्ये आपण पाहिलं. त्याच्या अगोदर उत्पत्तीमध्ये शाबाताविषयी लिहिलेलं आहे. उत्पत्ती 2 मध्ये माहित आहे का सर्वांना वचन, का परत वाचायचं? नवीन लोक आलेले आहेत आपल्यामध्ये, त्यांच्यासाठी वाचूया. उत्पत्ती 2, 1, 2 आणि 3 लवकर वाचूया, पुढे जाऊया. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. आकाश व पृथ्वी निर्माण झाली म्हणजे किती दिवसात? 6 दिवसात त्या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या. बर, पुढे. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. देवाने आपले काम जे केले ते 7व्या दिवशी संपवले, म्हणजे 7व्या दिवशी त्यानं काय केलं? पुढे. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. केलेल्या सर्व कामापासून त्यानं 7व्या दिवशी विसावा घेतला. बर, हा. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. 7वा दिवस त्यानं आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला. आता 6 दिवसाला त्यानं आशीर्वाद दिलेला आहे का? 6 दिवस आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही दिवसाला आशीर्वाद दिलेला आहे का? नाही. फक्त 7व्या दिवसाला तिथं लिहिलेलं आहे वचनाप्रमाणे. आपण काय म्हणालो? जर ते बायबलमध्ये आहे तर ते त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन, जर ते बायबलमध्ये नाही तर ते माझ्यासाठी पण नाही आणि तुमच्यासाठी पण नाही. बर, 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला, मुद्दा नंबर 1. 7व्या दिवशी त्यानं तो दिवस आशीर्वादित केला, मुद्दा नंबर 2. आणि मुद्दा नंबर 3, त्यानं तो दिवस पवित्र ठरवला.
3 मुद्दे आहेत. 1 विसावा, नंबर 2 आशीर्वाद त्या दिवसाला, आणि मुद्दा नंबर 3 पवित्र. तर ह्या 3 गोष्टी बाकीच्या 6 दिवसामध्ये तुम्हाला दिसतात का हो? कुठे? बायबलमध्ये वाचून दाखवा तुम्ही. जर तुम्हाला मिळालं तर कृपा करून मला सांगा की बाकीच्या 6 दिवसांना देवाने विसावा घेतला, त्या दिवसाला त्यानं आशीर्वाद दिला, आणि त्या दिवसाला त्याने पवित्र केलं. कुठंच नाही. बर, आता जुन्या करारामध्ये आपण शाबात लोकांनी पाळलेला आपण पाहतो. बर, नवीन करारामध्ये येऊया. आता नवीन करारामध्ये देवाने शाबात बदलला का 7वा दिवसच होता, हे आपण पाहूया. लूक याचा 4था अध्याय 16 वचन. लूक 4:16. येशू ख्रिस्त स्वतः शाबाताच्या दिवशी काय करत आहे? मग ज्या नासरीतात तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाबात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. बर, त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे का की येशू ख्रिस्ताने शाबात बदलला? 7वा दिवसच आहे, शाबात दिवसच आहे. पहिल्यापासून 7 7 7 7 7 म्हणजे थोडक्यात काय, जुना करार जो आहे तो पूर्णपणे घोकमपट्टी. मराठी शब्द कळाला? घोकमपट्टी म्हणजे तेच 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 7वा दिवस 7वा दिवस 7वा दिवस 7वा दिवस. आता तो 7वा दिवस कोणता आहे तो आज आपण शोधून काढायचा. काही लोक म्हणतील की नाही, पहिला दिवस सोमवार आहे. मग काय करायचं? मग पहिला दिवस सोमवार आहे आठवड्याचा, तर 7वा दिवस कोणता? मग रविवार. मग काही लोक म्हणतील नाही, कॅलेंडर प्रमाणे पहिला दिवस कोणता आहे? रविवार. मग 7वा दिवस कोणता? मग खरं कोणतं? खरं माहित पाहिजे. उगाच आपण पहिला दिवस स्वतःच्या इच्छानुसार म्हणू शकत नाही, 7वा दिवस स्वतःच्या इच्छानुसार म्हणू शकत नाही. देवाचं वचन माहित पाहिजे आपल्याला. तर देवानं आपल्याला एवढंच सांगितलंय 6 दिवस आणि 7वा दिवस. तिथं 7व्या दिवसाला नाव दिलंय का हो कुठलं? लक्ष दिलेलं नाही. परत एकदा, त्या 7व्या दिवसाला नाव दिलेलं आहे का? शाबात दिवस नाव दिलेलं आहे. शाबात. पहिल्या दिवसाला काय नाव दिलेलं? काय दुसऱ्या दिवसा पहिला दिवसच म्हटलेलं, त्याला काय नाव दिलेलं नाही. दुसरा दिवस दुसरा, तिसरा दिवस तिसरा दिवस, चौथा चौथा, 5 5. 6व्या दिवसाला काय नाव दिलेलं आहे का? तयारीचा दिवस. अभ्यास करायचा थोडा. 6व्या दिवसाला फक्त नाव दिलेलं आहे आणि 7व्या दिवसाला नाव दिलंय. 6व्या दिवसाला नाव काय आहे? तयारीचा दिवस. 7व्या दिवसाला नाव काय दिलंय? विसाव्याचा दिवस किंवा शाबात. तर आता येशू ख्रिस्ताने परिपाठाप्रमाणे म्हणजे काय, जसं जुन्या करारामध्ये चालीरीती अनुसार होत आलेला आहे, शाबात पाळण्यात आलेला आहे, तसंच येशू ख्रिस्तानं तो शाबात पाळलेला आहे. त्या दिवशी त्यानं काय केलं? मंदिरामध्ये जाऊन त्यानं परिपाठाप्रमाणे त्या ठिकाणी तो वाचावयास किंवा अभ्यास करायस उभा राहिला, असं त्या ठिकाणी वाचलेलं आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये 7वा दिवसच आहे शाबात, तो बदललेला नाही. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तानं तो शाबात बदललेला नाही. बर, पुढे. प्रेषितांनी शाबात बदलला का? प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय 42 43 आणि 44. Did apostles change the Sabbath? Old Testament, no one changed the Sabbath. Christ in the New Testament followed the same. It says as his custom was. That means it was not changed in Old Testament. Christ also did not change. Did the apostles change the Sabbath? बघूया. वाचा 13वा अध्याय 42 43 44. ते बाहेर जाताना लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढल्या शब्दाद्वारे या गोष्टी सांगाव्या. आणि उठल्यावर यहुद्यातील व भक्तिमान यहुदी मतानुसार यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्नबा यांच्या मागे गेले. बर, त्या ठिकाणी प्रेषितांनी एका शब्दाच्या दिवशी प्रचार केला, पण त्या ठिकाणी काही लोक येऊ शकले नाहीत किंवा आले नाहीत, आणि म्हणून त्यांचा संदेश चुकला. थोडक्यात त्यांना तो संदेश ऐकायला मिळाला नाही. मग संदेश संपल्यानंतर ते लोक आले आणि प्रेषित लोकांना म्हणाले की ह्या आठवडी जो तुम्ही संदेश दिला तोच संदेश तुम्ही आम्हाला पुढच्या शाबाताच्या दिवशी द्या. ते म्हणू शकले असते, अरे शाबात नाहीये ना, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झालाय, शाबात काय झालेला आहे? रद्द झालाय. 10 आज्ञा वधस्तंभावरती रद्द झाल्यात, शाबात पाळायची काहीच गरज नाही, बोलू शकले असते. पण ते काय म्हणतात? नाही नाही, ह्या शाबाती तुम्ही जो संदेश दिला तोच आम्हाला तो संदेश पुढच्या शाबाताच्या दिवशी द्या. 42 वचन परत एकदा. ते बाहेर जाताना लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढल्या शब्दाद्वारे
या गोष्टी सांगाव्या. पुढल्या शाबातवारी. पुढल्या शाबातवारी म्हणजे काय? ह्या शाबातवारी जो संदेश तुम्ही दिला तोच पुढल्या शाबातवारी तुम्ही तो संदेश आम्हाला द्या. म्हणजे प्रेषिताने देखील शाबात पाळला. म्हणजे हे प्रेषित कधी? येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या नंतरच्या गोष्टी आहेत. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्याच्या नंतरच्या या गोष्टी आहेत. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानं शाबात मोडलेला नाही, शाबात रद्द केलेला नाही, 10 आज्ञा रद्द केलेल्या नाहीत. मग आता प्रेषित लोकांनी पण शाबात बदललेला नाही, मग बदलला कोणी? प्रकटीकरणाचा 1 अध्याय 10 वचन. प्रकटीकरण 1:10. जरा वेगाने उजळणी चालली आहे कारण की ह्याच्याविषयी आपण शिकलो मागच्या आठवडी. प्रभूच्या दिवशी हा. मी आत्म्याने संचलित झालो, हा. तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी आहे. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. हे कोण बोलतोय? योहान. योहान कोण? योहान बाप्तिस्मा देणारा योहान नाही. जो योहानानं योहानाचं पुस्तक लिहिलं, ज्या योहानाने पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान हे पुस्तक लिहिलं, ज्या योहानाने प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं, एकूण 5 पुस्तकं या योहानाने लिहिली. आणि जे देवाचा अभ्यासक्रम जास्त करतात शास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणाले की येशू ख्रिस्ताच्या एकदम जवळचा शिष्य योहान, ज्याला येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा जास्त अनुभव घडला, तो शिष्य कोण? योहान. तर तो काय म्हणतो? प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. आता प्रगटीकरणाचं पुस्तक कधी लिहिलं? मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. कधी लिहिलं प्रगटीकरणाचं पुस्तक? 90, इसवी सन 90 ते 100 ह्या दरम्यान लिहिलं. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता कधी झाला? तारीख माहित आहे का? जवळपास 31 इसवी सन. ती तारीख आपण बायबल प्रमाणे शोधून काढू शकतो. त्याचा अभ्यासक्रम आहे, तो पुढे आहे. तर 31 इसवी सनला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्यानं प्राण दिलं, बलिदान दिलं. आणि हे लिहिले कधी? 90 ते 100 इसवी सनच्या दरम्यान. म्हणजे किती वर्षानंतर? जवळपास 60 वर्षानंतर. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या जवळपास 60 वर्षानंतर ही गोष्ट लिहिली आहे. आणि तरी देखील योहान काय म्हणतो? प्रभूच्या दिवशी. प्रभूचा दिवस कोणता? 7वा. का? कारण की देवाने जुन्या करारात सांगितलं 6 दिवस तू श्रम कर, पण 7वा दिवस तो कोणाचा आहे? तुझा देव परमेश्वर याचा तो पवित्र दिवस आहे. बरं, आणखीन एक वचन वाचूया. ते जुन्या करारातलं वचन आहे. नवीन करारामध्ये आणखीन एक वचन वाचूया. मार्क याचा 2रा अध्याय आणि 27वा वचन. प्रभूचा दिवस म्हणजे कोणता? मार्क याचा 2रा अध्याय आणि 27वा वचन. हा वाच. मिळालं सर्वांना? मार्क याचा 2रा अध्याय आणि 27वा वचन. वाच. आणखी तो त्यांना म्हणाला, येशू ख्रिस्त लोकांना म्हणत आहे शाबात मनुष्यासाठी झालेला आहे. हा, म्हणजे शाबात हा येशू ख्रिस्ताने मनुष्याला दिला एक आशीर्वाद म्हणून. आता तो शाबात कसा आहे? विसाव्याचा दिवस आहे. शाबात कसा आहे? आशीर्वादित दिवस आहे. शाबात कसा आहे? पवित्र दिवस आहे. 3 गोष्टी आहेत. मग विसावा चांगली गोष्ट की वाईट गोष्ट? चांगली गोष्ट. मग मनुष्याला तो शाबाताचा दिवस आशीर्वादाचा दिवस आहे ना, बरोबर ना? आणि आशीर्वाद, तो दिवस आशीर्वादाचा आहे. म्हणजे आपल्याला त्या दिवशी आशीर्वाद मिळतो. एवढंच की आपण तो दिवस पाळला पाहिजे. आणि मुद्दा नंबर 3, तो दिवस कसा आहे? पवित्र आहे. पवित्रीकरण गरजेचं आहे का? पवित्र आयुष्य आपल्याला जगायला आवडेल का नाही आवडेल? का पापातच राहायचं? नाही. मग देव म्हणतो की हा शाबात मी लोकांना याच्यासाठी दिलाय की त्यांना विसावा मिळावा, त्यांना आशीर्वाद मिळावा आणि त्यांचं पवित्रीकरण व्हावं. कळालं का? म्हणून हा शाबात आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून देव काय म्हणतो? शाबात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शाबातासाठी नाही. म्हणजे हा आशीर्वाद देवाने मनुष्याला दिला आणि मनुष्याला म्हणाला की हा आशीर्वाद तू तुझ्यासाठी वापर कर त्याचा. बर, मग प्रश्न पडतो की शाबात बदलला कोणी? प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आपण शाबात शिकत आहोत, मग बदलला कोणी?
मलाकीयाचा 3रा अध्याय 6वं वचन. मलाकीयाचा 3रा अध्याय 6वं वचन. कारण मी परमेश्वर हम्म. बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशांजो तुम्ही नष्ट झाला नाही. बर, देव म्हणतो की मी बदलणारा देव नाही. म्हणजे देवानं एखादी गोष्ट लिहिली की ती काळ्या दगडावरची पांढरी रेष. आता देवानं 10 आज्ञा कशावरती लिहिल्या? पानावरती लिहिल्या, कागदावरती लिहिल्या. दगडावरची गोष्ट जर मिटवायची असेल तर काय करावं लागेल? दगड तोडावं लागेल, बरोबर का? आता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती सगळेच गेलेले आहात. मला माहित नाही असं की कोणी ह्यापैकी रेल्वे स्टेशनवरती कोणी गेलेलं नाही, सगळेच गेलेले आहात. 20-30 वर्षापूर्वी ज्यावेळेस रेल्वे स्टेशनचा तो बोर्ड असायचा की कोणतं स्टेशन आलेलं आहे, ते कशावरती लिहिलेलं असायचं? 20-30 वर्षापूर्वी दगडावर लिहिलेलं असायचं, बरोबर का? आणि मग त्या दगडाला कोरलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये रंग, जेणेकरून ते बुजू नये. पण आता जे फलक येत आहेत, सगळेच नाहीत पण काय काय फलक मी पाहिलेले आहेत, ते कशावरती लिहिले जातात? स्टेशनचं नाव लाकडाच्या फळीवर. बरं, आणखी कशावर? पत्रा. आणखी कशावर? ते काहीतरी फ्लेक्सचं बोर्ड असतो त्याच्यावरती. आणि त्यानं काय होतं, ते कधी कधी फ्लेक्स बोर्ड तुटून जातो आणि म्हणून काय होतं, ते अक्षर व्यवस्थित दिसत नाहीत. पण जे कोरलेले अक्षर आहेत ना 20-30 वर्षापूर्वीची, अजून देखील ते स्पष्ट दिसतात. आता ते माणसानं लिहिलेले अक्षर आहेत, माणसानं कोरलेले अक्षर आहेत. मग देवानं कोरलेल्या 10 आज्ञा किती खंबीर असतील, जरा विचार करा. देव म्हणतो की मी बदलत नाही. जर त्यानं आज्ञा बदलल्या तर त्याला स्वतःला बदलावं लागेल, कारण की त्या आज्ञा कोणी दिल्यात? स्वतः देवानं दिल्या, कारण की ते देवाचे शब्द आहेत. मग शाबात येशू ख्रिस्ताने बदलला नाही, मग बदलला कुणी? येशू ख्रिस्त काय म्हणतो? इब्रिकारास पत्र 13वा अध्याय 8वं वचन. इब्रिकारास पत्र 13वा अध्याय 8वं वचन. येशू ख्रिस्त काय म्हणतो? त्यानं शाबात बदलला का? तो स्वतः बदलतो का? येशू ख्रिस्त हा, काल आज व युगानुयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, म्हणजे तो बदलत नाही आणि त्याचे शब्द देखील तो बदलत नाही. मग आता प्रश्न पडलेला आहे की शाबात बदलला कोणी? त्याच्या शिष्याने बदलला का? आपण पाहिलं, प्रेषितांनी बदलला नाही, शिष्याने बदलला नाही. योहान स्वतः म्हणतो की प्रभूच्या दिवशी तो आत्म्याने संचारित झाला. मग ऐकायचं कोणाचं? देवाचं का लोकांचं? प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 29वा वचन. कोणाचं ऐकायचं? देवाने लिहिलेला शब्द का मनुष्याने ठरवलेला दिवस? प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 29वा वचन. कोण वाचेल? तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानले पाहिजे. आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानलं पाहिजे, देवाच्या आज्ञा मानल्या पाहिजेत, बरोबर का? आता देवानं आज्ञा बदलल्या नाहीत, शिष्याने बदलले नाहीत, प्रेषिताने बदलले नाहीत. मग प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत 7वा दिवस शाबात, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. तर मग तो शाबात बदलला नेमका कोणी? तेच आपण आता पाहणार आहोत की तो शाबात बदलण्याचा अधिकार देवाने स्वतः तो शाबात बदललेला नाही, तर कोणी बदलला? आता जर एखादी गोष्ट बदलायची असेल, एखादा नियम बदलायचा असेल, तो रातोरात बदलू शकतो का? साधा नियम असेल तर लगेच. पण जर त्या नियमामध्ये बदल करायचा असेल आणि ते नियम काढून टाकायचा असेल तर लोक काय करतात? हळूहळू त्याच्यामध्ये बदल करत तो नियम काढून टाकतात. बर, आता शाबात कसा बदलला? आता ही झाडांची पानं बघा, लाल रंगाचं झाड, लाल रंगाची पानाचं झाड, मग त्याच्यानंतर थोडा बदल आला त्याच्यामध्ये, मग ते हिरव्या रंगाचं, मग हिरव्या रंगाचे पानाचं झाड आलं, मग त्याच्यानंतर
त्या झाडाला वाळवी लागली असेल, किंवा किटाणू झाले असतील, किंवा त्याची मुळं जी आहेत ते खुंटली असतील, काय तर त्याला पोषण मिळालं नसेल, काय तर झालं, मग त्या झाडाचा पानाचा रंग बदलला, ते पानं सुकली, आणि मग सुकल्यानंतर ते पानं झाडावरती राहतात का खाली पडतात? गळून पडतात, आणि मग ते झाड तसं आपल्याला दिसायला सुरुवात होते. त्या झाडावरती एकही पान नाही. मग ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत पोहोचूपर्यंत एका दिवसात ते झालं का? वेळ लागला नाही का त्याला? पण ज्या व्यक्तीनं हे झाड बघितलंय, लक्षपूर्वक आहे का, ज्या व्यक्तीनं हे झाड बघितलंय, त्याच्या बुद्धीनुसार झाड कसं पाहिजे? असंच दिसलं पाहिजे. पण त्या व्यक्तीला तुम्ही हे झाड दाखवलं तर तो काय म्हणेल? असं कसं काय झालं त्या झाडाचं? असं कधी झालं त्या झाडाचं? असं कुणी केलं त्या झाडाचं? पण तुम्ही आणि मी ह्या काळात नाहीये, ह्या काळात आहोत. आपण झाडच तसं बघितलंय, मग आता दोष देणार कोणाला? आपल्याला माहित पण नाही की झाड असं होतं, बरोबर का? आपण पाहिलं ते झाड असं, म्हणून आपण इथून इथं यायचं. आता बाबा, मूळ जे आहे ना, ह्या झाडाची परिस्थिती अशी झाली आहे ना, शाबात बदललाय ना, हा कुठं बदलला? हिथं बदलला का? का हिथं बदलला? का हिथं बदलला? ते शोधायचं. उदाहरण सांगितलं थोडक्यात, शब्दशः असं म्हणजे सांगण्यासाठी, मी शाबाताचं उदाहरण घेण्यासाठी सांगितलं. बर, आता आपण बायबल एन्सायक्लोपीडिया इंग्लिशमध्ये आहे, ते मी तुम्हाला मराठीत त्याचं भाषांतर सांगतो. बायबल एन्सायक्लोपीडिया पेज 561, पेज 161, जॉन एडी या व्यक्तीनं लिहिलेलं आहे. सॅबथ, अ हिब्रू वर्ड सिग्निफाइंग रेस्ट, म्हणजे शाबात हा इब्री शब्द आहे. जुना करार कशामध्ये लिहिला? कोणत्या भाषेमध्ये? इब्री भाषेमध्ये. तर तो शाबात हा शब्द इब्री भाषेतला आहे. त्याचा अर्थ काय आहे? विसावा किंवा विश्रांती. संडे वॉज अ नेम गिवन बाय द हिदन्स, जे मूर्तीपूजक लोक आहेत त्यांनी त्या शाबाताला नाव रविवार असं दिलं. रविवार असा शब्द आहे का कुठं बायबलमध्ये? पहिला दिवस पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा, चौथा चौथा, पाचवा पाचवा, 6व्या दिवसाला तयारीचा दिवस, 7व्या दिवसाला शाबात. पण इथं काय लिहिलंय? रविवारच्या दिवसाला त्यांनी संडे, पहिला दिवस जो आहे संडे, म्हणजे रविवारचा दिवस जो आहे तो काय लिहिलेला आहे? संडे वॉज नेम गिवन बाय द हिदन्स टू द फर्स्ट डे ऑफ द वीक. म्हणजे रविवार जो आहे हा रविवार आठवड्याचा पहिला दिवस आहे असं इथं लिहिलंय. आणि तो आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे? रविवार आहे. तर रविवार जो आहे हे नाव कुठून आलं? तर जे मूर्तीपूजक लोक आहेत त्यांनी पहिल्या दिवसाला आपण रविवार असं म्हणूया असं म्हणून नाव दिलं. बर का? बिकॉज इट वॉज अ डे ऑफ विच दे वर्शिप द सन. म्हणजे त्या दिवशी ते मूर्तीपूजक लोक रविवारच्या दिवशी काय करायचे? रवीची उपासना करायचे, सूर्याची उपासना करायचे, म्हणून त्या दिवसाला त्यांनी रविवार असं नाव दिलं. आणि तो रविवार कोणता दिवस आहे? इथं लिहिलेलं फर्स्ट डे, म्हणजे पहिला दिवस आहे, त्या व्यक्तीनं सांगितलेलं. आता ह्याच्यावरती आपण जास्त विचार करणार आहोत आणि आणखी जास्त त्याचे उदाहरणं पाहणार आहोत. पण इथं काय लिहिलंय? शाबात म्हणजे विसावा, रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे असं इथं लिहिलेलं आहे. आणि पहिल्या दिवसाला कुणी नाव दिलं रविवार? मूर्तीपूजक लोकांनी. जे विधर्मी लोक आहेत त्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवसाला, बायबलमध्ये पहिला दिवस लिहिलेला आहे, तर मूर्तीपूजक लोकांनी ठरवलं, अरे ह्या दिवशी आम्ही काय करतो? पहिल्या दिवशी सूर्याची उपासना करतो, म्हणून आपण त्या दिवसाला सूर्य किंवा रविवार असं म्हणूया. ठीक आहे, तर त्यांनी ते नाव दिलं. बर, सूर्याचं चित्र दिसतं का तुम्हाला इथं? कुठं कुठं दिसतं? इथं, तिथं, आणखी कुठं दिसतं? इथं सूर्य कुठं दिसतो सांगा? बैलाच्या डोक्यावरती. बैलाच्या डोक्यावरती आहे का सूर्य? तिथं, तिथं पण आहे. इथं सूर्य दिसतात का? दोन दोन. हा, इथं सूर्य कुठं दिसतो? बरोबर का? म्हणजे थोडक्यात काय, जे लोक मूर्तीपूजक होते ते आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आठवड्याचा पहिला दिवस कधी सुरू झाला? आठवड्याचा पहिला दिवस कधी आला अस्तित्वात? आठवड्याचा पहिला दिवस, आठवड्याचा पहिला दिवस अस्तित्वात कधी आला? देवाने ज्यावेळेस बनवलं उत्पत्तीमध्ये त्यावेळेस आठवड्याचा पहिला दिवस आला, बरोबर ना?
मग तो आठवड्याचा पहिला दिवस, मग ज्यावेळेस मूर्तीपूजक लोक आले, ते म्हणाले की अरे ह्या दिवसामध्ये आम्ही काय करतो, सूर्याची उपासना करतो, त्याला आपण रविवार असं म्हणूया. आणि त्यांना जे विचार होते ना जुन्या काळातल्या लोकांनी, ते चित्रामध्ये काढून ठेवले. ठीक आहे, बर. आता कॉन्स्टंटीन नावाचा एक रोमचा एक सम्राट, किंवा सम्राटच म्हणतात मराठीमध्ये, राजा, एम्परर, राजा म्हणजे किंग, एम्परर म्हणजे सम्राट. बर, तो सम्राट जो आहे कॉन्स्टंटीन त्याचं नाव, त्यानं काय केलं ते आपण पाहूया. इसवी सन 306 ते इसवी सन 333 या दरम्यान, झाडाचं लक्ष ठेवायचं, झाड लाल रंगाचं पानाचं होतं, मग ते हिरवं झालं, मग मग त्याच्यानंतर ते झाडाची पानं गळून गेली. तर तसंच आपण इथं बघायचं की या 7व्या दिवसामध्ये बदल कसा झाला. म्हणजे शाबात जो 7व्या दिवशी आहे, तो 7व्या दिवसातून बदलून तो पहिल्या दिवशी कसा आला, त्याचा आपण पडताळणी करत आहोत. कॉन्स्टंटीन ह्या नावाला आपण कदापि विसरायचं नाही. आपलं नाव जसं आपण लक्षात ठेवतो, तसंच ह्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. रोम 306 ते 337 या काळामध्ये रोमचं राज्य मूर्तीपूजक होतं. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये रोम साम्राज्य मूर्तीपूजक होतं. ते देवाच्या, खऱ्या देवाची उपासना करत नसे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती ज्यावेळेस खेळण्यात आलं, त्यावेळेस ते साम्राज्य कोणतं होतं? रोमचं साम्राज्य होतं. बर, ठीक आहे. मग ह्या सम्राटानं काय केलं? मूर्तीपूजक मूर्तीपूजक आहे. मग ह्याच्या राज्यामध्ये ख्रिस्ती लोक पण होते. येशू ख्रिस्ताचा काळ आठवा. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये रोमचं राज्य होतं आणि यहुदी लोक म्हणत होते की येशू ख्रिस्त येईल आणि आम्हाला ह्या रोमी लोकांपासून काय करेल? स्वातंत्र्य देईल आणि तो काय करेल? स्वतःच राज्य स्थापन करेल, असं त्या यहुदी लोकांना वाटलं. झालं का तसं? नाही. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस प्राण दिले, त्यावेळेस त्या लोकांना निराशा झाली. म्हणजे थोडक्यात काय, त्यावेळेस रोमचं राज्य होतं, ते रोम मूर्तीपूजक होतं. मग आता त्या राज्यामध्ये मूर्तीपूजक पण लोक आणि हे ख्रिस्ती लोक पण आहेत, यहुदी लोक, बाकीचे लोक. मग ह्या सम्राटानं ठरवलं की बाबा ह्या लोकांना मला एका राज्यामध्ये आणायचंय, त्यांना मला एक करायचंय, आणि म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. आता ह्या लोकांना एक कसं करायचं? तर त्यानं एक युक्ती सुचली त्याला. तो काय म्हणाला? कॉन्स्टंटीनचे शब्द आहेत हे, त्या सम्राटाचे शब्द आहेत. इसवी सन 321. ऑन द venerable day of the sun, let magistrates and people residing in the cities rest and let all the shops be closed. म्हणजे तो एक हुकूम काढतो. तो हुकूम असा काढतो की सूर्याची उपासना, आता तो मूर्तीपूजक राजा आहे कॉन्स्टंटीन, रोमचं राज्य त्यावेळेस काय होतं? मूर्तीपूजक होतं. मग तो मूर्तीपूजक राजा म्हणाला, आठवड्याच्या पहिल्या दिवशी हे लोक आपण काय करतो? देवाची म्हणजे सूर्याची उपासना करतो. तर त्या सूर्याची उपासना करणाऱ्या त्या राज्यामध्ये हा राजा एक हुकूम काढतो. तो काय म्हणतो? आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे कोणत्या दिवशी? रविवार. आता लक्षात ठेवायचं, आठवड्याचा पहिला दिवस आपण अगोदरच शिकलो. आठवड्याचा पहिला दिवस काय येतं? रविवार. आणि त्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाला नाव रविवार कुणी दिलं? मूर्तीपूजक लोकांनी दिलं. मूर्तीपूजा कधी सुरू झाली? कधी सुरू झाली? 30, 40, 100, 200 वर्षापूर्वी. इतिहास शोधून काढायचा तुम्हाला थोडक्यात. 300 वर्षापूर्वी नाही, त्याच्यापेक्षा नोहाच्या जलप्रलयानंतर. बर, ठीक आहे. बर, नाही, इकडे तिकडं मूर्तीपूजा म्हणत नाही आपण, की मूर्तीपूजा म्हणजे खऱ्या अर्थानं मूर्तीपूजा. तर याचा आपण शोध करूया आणि शोधून काढूया की सर्वसाधारणतः मूर्तीपूजा कधी सुरू झाली. ठीक आहे. बर, आता इथं लिहिलंय की त्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोक काय करायचे? रविवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्याची उपासना करायचे, म्हणून तो दिवस आठवणीत राहण्यासाठी त्या दिवसाला नाव देण्यात आलं, रविवार. बर, मग त्याच्यानंतर हा राजा सम्राट काय म्हणतो की त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी रविवारी कोणतंही कामकाज करायचं नाही.
आता कोणतंही कामकाज करायचं नाही, आपण बायबलमध्ये कुठं वाचलं? नाही, कुठं वाचलं? निर्गमनाच्या 20व्या अध्यायामध्ये, की त्या दिवशी कोणतंही कामकाज करायचं नाही. तो दिवस कोणाचा आहे? मग इथं लिहिलंय, हा राजा म्हणतो की तो दिवस सूर्याचा आहे. आता त्या दिवशी कामकाज करू नका म्हणतो हा. म्हणजे थोडक्यात काय, देवाचा दिवस घ्यायचा आणि सूर्याला तो दिवस द्यायचा. म्हणजे निर्माणकर्त्याचा दिवस घ्यायचा आणि निर्मितीला द्यायचा. सूर्य देवाची निर्मिती आहे. मग निर्मिती श्रेष्ठ का निर्माण करता श्रेष्ठ? निर्माण करता श्रेष्ठ. म्हणजे ह्या ठिकाणी काय चाललंय, निर्माणकर्त्याला कमी लेखायचं आणि निर्मितीला उंचवायचं चाललंय. बर, आता इथं काय लिहिलंय, त्या देशामध्ये, त्या शहरामध्ये जे सरकारी कामकाज आहेत, मॅजिस्ट्रेट सरकारी कामकाज आहेत, ते बंद ठेवायचे. लोकांनी त्या दिवशी सुट्टी घ्यायची आणि दुकानही बंद. आता राजाने हुकूम काढला म्हटल्यानंतर कोण दुकान उघडे ठेवेल का? कोणी हुकूम काढला? कॉन्स्टंटीन. कधी काढला? 321 इसवी सन. आपण कोणत्या वर्षामध्ये आहोत? कोणत्या सालामध्ये आहोत? 2024 इसवी सन, एडी इसवी सन. बर, मग त्यावेळेस त्या सम्राटाने कॉन्स्टंटीनने विचार केला की अरे माझ्या राज्यामध्ये हिंदू लोक आहेत आणि माझ्या राज्यामध्ये ख्रिस्ती लोक पण आहेत, मग त्यांना आपण एकत्र करूया. म्हणजे थोडक्यात काय, चर्च म्हणजे देवाची मंडळी आणि हे राज्य जे आहे त्याला आपण एकत्र करूया. आणि त्यानं ते एकत्र केलं. म्हणजे थोडक्यात त्यानं मूर्तीपूजक लोकांना काय सांगितलं असेल, बाबा आपल्याला एकत्र व्हायचंय, तर त्यांना मूर्तीपूजक लोकांना काय सांगितलं असेल? अंदाज करा. तुम्हाला तुमची मूर्तीपूजा करायची आहे, तुम्हाला रविवार पाळायचा आहे, तर ठीक आहे पाळा. आठवड्याचा पहिला दिवस आपण रविवार पाळू. मग त्यानं मंडळीतल्या लोकांना काय सांगितलं, जे 7वा दिवस शाबात पाळतात. रविवार आठवड्याचा पहिला दिवस. आठवड्याचा पहिला दिवस जर रविवार, तर 7वा दिवस कोणता मग? बरोबर का? परत एकदा, आठवड्याचा पहिला दिवस, त्याचं नाव विधर्मी लोकांनी रविवार ठेवलं, कारण की ते रवीची, सूर्याची उपासना करायचे. तर आठवड्याचा पहिला दिवस जर रविवार आहे, तर 7वा दिवस कोणता? शनिवार. मग शनिवारच्या दिवशी जे ख्रिस्ती लोक शाबात पाळायचे, प्रेषित आणि त्याच्यानंतरचे लोक, त्या लोकांना ह्या कॉन्स्टंटीननं, ह्या राजानं, ह्या सम्राटानं काय सांगितलं असेल? काय सांगितलं असेल? पण ते म्हणणार नाही 7वा दिवस. बर ठीक आहे, ब्रदर म्हणतात की सगळे दिवस सारखे आहेत, तर तुम्ही काय करा, उपासना करा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला तो दिवस पवित्र पाळायचा ना, त्या दिवशी कामकाज नाही करायचं ना, ठीक आहे, रविवार तुम्ही कामकाज करू. तुम्हाला तो दिवस तुम्ही काय करा, मंदिरामध्ये जावा. कारण की का, सम्राट काय म्हणतो इथं, कामकाज करू नका. मग लोकांनी विचार केला की बाबा ठीक आहे, कामकाज करायचं नाही, असं तसं 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 सर्व गोष्टी सांगितलेल्या. आणि शाबाताच्या दिवशी कामकाज नाहीये, बायबलमध्ये वाचलं आपण. मग बायबलमध्ये पण लिहिले कामकाज नाही. तर मग लोकांनी विचार केला की बाबा हा रविवारचा दिवस आहे आणि हा सम्राट आहे आणि सम्राट आपल्याला हुकूम देत आहे. आता मग शनिवारच्या ऐवजी आपण रविवारचा दिवस काय केला पाहिजे, पवित्र पाळला पाहिजे. आणि त्या दिवशी ह्या सम्राटाने सांगितले की कामकाज करायचं नाही, आपणही कामकाज करायचं नाही. आम्ही तर तसं कामकाज करतच नव्हतं 7व्या दिवशी, तेच आता काय करायचं, रविवारच्या दिवशी करायचं. तर बदल कुठं झाला? 321 इसवी सन. कळालं का? 321 इसवी सन. ते झाड लक्षात ठेवायचं, कारण की आपण कुठं आहोत, पान नसलेल्या झाडाच्या ठिकाणी आहोत. मग आपल्याला मूळ कुठं आहे ते शोधून काढायचं, की ह्या झाडाची परिस्थिती अशी का झाली, ह्या शाबाताची परिस्थिती अशी का झाली, आपण मूळ शोधून काढत आहोत. 321 इसवी सन तारीख लक्षात राहील? बर, कॉन्स्टंटीन सम्राटाने हा हुकूम काढला, हे लक्षात राहील. त्यानं हा हुकूम का काढला, कारण की त्याच्या राज्यामध्ये विधर्मी पण लोक, जे मूर्तीपूजक आहेत ते पण, आणि ख्रिस्ती लोक, दोघांना एकत्र करण्यासाठी त्यानं हा उपाय काढला. म्हणजे त्या दिवशी कामकाज पण करायचं नाही, पण त्या दिवशी रविवारी सूर्याची पण उपासना झाली पाहिजे, दोन्ही मिळून एक. कळालं का सुरुवात कुठे झाली? बर, आता पुढे, आता आपण त्याच्यानंतर रोमच्या राज्यामधून जी मंडळी निर्माण झाली, त्या राज्यातून रोमन कॅथलिक मंडळीचा उगम झाला. रोमच्या राज्यातून मंडळी स्थापन झाली, कारण की तिथे ख्रिस्ती लोक पण आहेत ना. मग ते ख्रिस्ती लोक आता गोंधळात,
आता ती मंडळी जी आहे ते गोंधळात का? कारण की ते रविवारी आता काय करत आहेत? शाबात पाळत आहेत. जेव्हा की शाबात कधी आहे? 7वा दिवस, शनिवार आहे. पण आता ते उपासना किंवा ते शाबात कधी पाळत आहेत? रविवारच्या दिवशी. मग आता जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल त्या ठिकाणी की विधर्मी मंदिरांमध्ये काय दिसतं तुम्हाला? काय काय दिसतं विधर्मी मंदिरांमध्ये? मूर्त्या दिसतात, बरोबर? मग कॉन्स्टंटीन म्हणाला की अरे ह्या सगळ्या मंदिरामध्ये ह्या मूर्त्या वगैरे आहेत, आता हे ख्रिस्ती लोकांना पण मंदिरामध्ये जागा पाहिजे किंवा ह्यांना पण त्यांनी उपासना केली पाहिजे त्यांच्या देवाची. तुम्ही या आणि ह्या मंदिरामध्ये तुमच्या देवाची उपासना. मग त्या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत, त्या मंदिरांमध्ये मूर्त्या ज्या आहेत त्याचा प्रभाव कोणावरती पडायला लागला? ख्रिस्ती लोकांवरती. मग त्यांना प्रश्न पडला की अरे ह्या मूर्त्या आहेत ह्या देवताच्या आहेत, मग आपल्या पण देवाची मूर्ती पाहिजे. आपला देव कोण? येशू ख्रिस्त. मग आपल्या पण देवाची मूर्ती लावा. म्हणजे त्यांचा प्रभाव ह्यांच्यावरती, ह्यांचा प्रभाव त्यांच्यावरती किती पडला माहिती? तर रोमन कॅथलिक मंडळीची जी स्थापना झाली त्या एकतेमुळे, म्हणजे विधर्मी आणि आध्यात्मिक याचं मिश्रण ज्यावेळेस झालं त्यावेळेस रोमन कॅथलिक मंडळीची जी स्थापना झाली त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक म्हणजे मूर्तीपूजा आणि दुसरी म्हणजे रविवार हा पवित्र दिवस. तिथं सुरुवात झाली. म्हणजे आपण मूळ शोधून काढलं ना, मग आपल्याला कळते की बाबा देवाने शाबात बदलला नाही, प्रेषितांनी बदलला नाही. बदलला कुठं? तिथं बदलण्यात आला. मग तुम्ही विचार कराल की अरे मग देवाचं वचन म्हणतं दुसरी आज्ञा बरोबर. दुसरी आज्ञा म्हणते की कोरीव मूर्ती करू नको. पृथ्वीवर स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि जलाशयामधल्या कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करू नको, त्याला दंडवत करू नको, असं निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये लिहिलं. मग येशू ख्रिस्ताची मूर्ती का? तिथं लिहिलंय का की येशू ख्रिस्ताची मूर्ती असली तर चालेल, बाकीच्या मूर्त्या नको? काहीच नाही. मग मूर्तीपूजा आली कुठून? तर 321 इसवी सन पासून मंडळीमध्ये मूर्तीपूजा सुरू झाली. कारण की लोकांना त्या ठिकाणी ते फसवण्यात आले किंवा थोडक्यात त्यांच्यावरती प्रभाव पडला की बाबा जर मंदिरामध्ये आपल्याला उपासना करायची आहे तर त्यांचे पण देव आहेत, त्यांच्या पण मूर्त्या आहेत, आपली पण मूर्ती पाहिजे, किंवा त्या ठिकाणी ती मूर्तीपूजा सुरू झाली. म्हणजे सैतानानं बघा धर्माच्या नावाखाली धर्माच्या विरुद्ध जायचं, देवाच्या नावाखाली देवाच्या विरुद्ध जायचं, असं केलं. तर आता काय लिहिलंय? सन वॉज द foremost गॉड विथ heathendom. There is in truth something royal, kingly about the sun, making it fit emblem of Jesus, the son of justice. येशू ख्रिस्ताला सूर्य असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये. कुठं म्हटलेलं आहे? नाही, सूर्य जगाचा प्रकाश, बरोबर आहे, पण सूर्य असा शब्द वापरला. उजव्या हाताचा उद्धार करता, सूर्य उद्धार करता. कुठं? मलाकी याचा 3रा अध्याय, हिंट दिलेली आहे, शोधून काढा. मलाकी याचा 3रा अध्याय किंवा 4था अध्याय, माफ करा. सन ऑफ रायचियसनेस इंग्लिश मध्ये SUN. हा, मलाकी 4:2 वाचा. येशू ख्रिस्त देव स्वतः म्हणत आहे, तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, न्यायत्वाचा सूर्य उदयास येईल. तो सूर्य कोण? दररोज सकाळी उगवतो तो का? हा, येशू ख्रिस्त. म्हणून आता बघा सैतानानं कसा विचार केला, सैतानाचा डाव बघा आता ह्या ठिकाणी. येशू ख्रिस्ताला पण सूर्य म्हणून संबोधित केलेलं आहे मलाकीच्या पुस्तकामध्ये. मग ह्या ठिकाणी रोमन कॅथलिक मंडळीनं ह्या ठिकाणी सांगितलं की सूर्य जो आहे त्याच्यामध्ये काय आहे? एक शहनशाहीपणा आहे, त्याच्यामध्ये एक राज्यसपणा आहे. म्हणून ते सन वॉज द foremost गॉड विथ heathendom. म्हणजे सूर्य देवता जो आहे ना, तो मूर्तीपूजक लोकांसाठी फार मोठा देवता मानला जातो. जे लोक मूर्तीपूजा करतात ना त्यांच्यासाठी तो फार मोठा देव मानला जातो. देर इज इन ट्रूथ समथिंग रॉयल किंगली अबाउट द सन. म्हणजे त्या लोकांच्या
म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये फार शक्ती आहे, त्याच्यामध्ये फार राजशाही थाट आहे. मेकिंग इट अ फिट एम्ब्लेम ऑफ जीसस द सन ऑफ जस्टिस. म्हणजे बघा, रोमन कॅथलिक मंडळीने सांगितलं की हा सूर्य आहे ना, ह्या सूर्याची तुम्ही उपासना करा. आणि त्याने काय सांगितलं, हा सूर्य येशू ख्रिस्त आहे. हा सूर्य कोणाला दर्शवतो? येशू ख्रिस्ताला दर्शवतो. पण ज्यावेळेस लोक म्हणतील की बाबा सूर्याला आम्ही उपासना करायची का येशू ख्रिस्ताला, मग खऱ्या अर्थानं जे लोक येशू ख्रिस्ताची उपासना करणारे आहेत ते सूर्याच्या समोर काय करतील? आता नमन करतील. मग खऱ्या अर्थानं उपासना कोणाची झाली? येशू ख्रिस्ताची का सूर्याची? सूर्याची. कळालं का? म्हणजे त्या ठिकाणी सूर्य म्हणजे तो सूर्य नाही, पण इथं जे उपासना चालली आहे ते शब्दशः सूर्याची, निर्मितीची उपासना चालली. पण येशू ख्रिस्ताला प्रकाश पण म्हटलेला आहे, येशू ख्रिस्ताला भाकर पण म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताला मेमना म्हणजे कोकरू पण म्हटलेले आहे. असे वेगवेगळे उपमा आहेत येशू ख्रिस्ताला. पण ह्या ठिकाणी सूर्याची उपासना म्हणजे, सूर्य म्हणजे कोण? निर्मिती, निर्मितीची उपासना चालू आहे. तर ह्या ठिकाणी रोमच्या मंडळीनं काय केलं की बाबा सूर्याची उपासना करा म्हणजे तुम्हाला काय होईल? येशू ख्रिस्ताची उपासना केल्यासारखं होईल असं त्यांना वाटलं. पण तसं होत नाही. कशाची उपासना होते? अक्षरशः शब्दशः निर्मितीची उपासना होत आहे, निर्माणकर्त्याची नाही. कळालं का? बरं, पुढे रोमन कॅथलिक मंडळीनं काय केलं? द कॅथलिक वर्ल्ड, पेज 80. हे सगळे त्यांचे शब्द आहेत बरं का, रोमन कॅथलिक लोकांचे शब्द आहेत. तुम्ही ह्याच्यावरती हे करू शकता, विचार करू शकता. Hence the church in these countries would seem to have said, keep that old pagan name, it shall remain consecrated, sanctified. Thus the pagan Sunday dedicated to Balder became Christian Sunday, sacred to Jesus. म्हणजे ते म्हणाले की बाबा जुनी जी नावं आहेत ते जुनी नावं तशीच ठेवा, आपण काय करू? त्या दिवसाला आपण येशू ख्रिस्ताची उपासना असं म्हणून काय करू? ख्रिस्ती लोकांना त्यामध्ये आपण आणू. परत एकदा सम्राटानं काय ठरवलं? माझ्या राज्यामध्ये विधर्मी लोक आहेत, मूर्तीपूजक लोक पण आहेत आणि ख्रिस्ती लोक पण आहेत, त्यांना मला एक करायचंय. एक करायचंय म्हटल्यानंतर एक दिवस, एक करायचंय म्हटल्यानंतर त्या दिवशी हे लोक 7व्या दिवशी कामकाज करत नाहीत ना, आता ह्या लोकांनी पहिल्या दिवशी कामकाज नाही करायचं. हे लोक रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना करतात ना, तर त्यामध्ये सूर्याची उपासना होईल, ह्याने देखील कामकाज नाही करायचं. दोघांना एकत्र आणलं, मिश्रित. म्हणून रोमन कॅथलिक मंडळी खऱ्या अर्थानं देवाच्या वचनानुसार देवाची मंडळी नसून ती विधर्मी आणि ख्रिस्ती लोकांचं मिश्रण आहे, म्हणून ती मंडळी खरी नाही. बर, पुढे आठवड्याचा पहिला दिवस कोणता? रविवार. शेवटचा दिवस कोणता? शनिवार. बर. काउन्सिल ऑफ लौदिकिया म्हणजे लौदिकिया परिषद त्या ठिकाणी होण्यात आली. कधी? 325 इसवी सन मध्ये. 325 इसवी सन मध्ये एक परिषद ठरवण्यात आली रोम मध्ये. त्या ठिकाणी लौदिकिया नावाची एक परिषद. त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलं? ख्रिश्चन शॉल नॉट जुडाइज अँड बी आयडल ऑन सॅटरडे, but the Lord's day they shall especially honor as being Christians, shall if possible do no work on that day. If however they are found Judaizing, they should be shut out from Christ. इथं लिहिलंय की आठवड्याचा पहिला दिवस त्यांनी ठरवलं की बाबा रविवारची उपासना करतात, रवीची सूर्याची उपासना करतात, त्याच दिवशी बाकीच्या ख्रिस्ती लोकांनी काय करायचं? तो दिवस पवित्र पाळायचा, त्या दिवशी कामकाज करायचं नाही. आणि त्यावेळेस हुकूम काढण्यात आला की शनिवारच्या दिवशी कोणीही स्वस्थ बसायचं नाही, त्या दिवशी विश्राम घ्यायचा नाही, त्या दिवशी विसावा घ्यायचा नाही, त्या दिवशी कामकाज करायचं. कोणी हुकूम काढला? परिषद मध्ये हुकूम काढण्यात आला. कधी? 325. 321 मध्ये काय झालं? विधर्मी आणि ख्रिस्ती लोक एकत्र आले आणि मूर्तीपूजाला सुरुवात झाली. 325 मध्ये काय झालं? शनिवारच्या दिवशी म्हणजे काय? कोणता दिवस आहे तो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा.
7वा दिवस. त्या 7व्या दिवसामध्ये देवाच्या वचनानुसार काय झालं पाहिजे? विश्रांती झाली पाहिजे. पण आता हुकूम काय काढलाय? परिषदेमध्ये नियम काय निघाला की त्या दिवसामध्ये कुणीही विसावा घ्यायचा नाही. पण जो रविवारचा दिवस आहे त्यामध्ये लोकांनी विसावा घ्यायचा. आता हेच शब्द तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टीव्ही वरती ऐकायला मिळतील, तुम्हाला मोबाईल वरती ऐकायला मिळतील, तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळेल, तुम्हाला लोकांच्या बोलण्याद्वारे ऐकायला मिळेल की रविवार विसावा, रविवार विसावा, रविवार विसावा. म्हणजे थोडक्यात काय? पान नसलेलं झाड. आता कोण एवढा विचार करेल की बाबा या झाडाला पानं नाहीत, लोकांना वाटतं की झाड असंच आहे. पण ज्याला माहित आहे ना की झाड कसं पाहिजे, मग तो शोधून काढतो की झाड असं नाही, झाडाला पानं पाहिजेत, मग तो मूळ शोधून काढतो तिकडे जातो. हा, इथं बदल झालाय. बर, आता हे रोमन कॅथलिक मंडळीचंच पुस्तक आहे. हे पुस्तक लक्षात ठेवा, द कन्वर्ट्स कॅटेकिझम ऑफ कॅथलिक डॉक्ट्रिन. म्हणजे त्यांचे जे तत्व आहेत रोमन कॅथलिक मंडळीचे ते ह्या पुस्तकामध्ये आहेत. ते काय लिहित आहेत? द कन्वर्ट्स कॅटेकिझम विच इज द सॅबथ डे. आता तेच लोक काय म्हणतात बघा, तेच प्रश्न काय विचारलाय की शाबात दिवस कोणता आहे? ते उत्तर काय देतात? सॅटर्डे इज द सॅबथ डे. कोण म्हणते? बरोबर. म्हणजे म्हणतात ना, खोटं बोल पण रेटून बोल. रेटून बोल. हा, तर इथं ह्यांनी सत्य सांगितलं. काय सत्य सांगितलं? बाबा शाबात जो आहे तो शनिवार आहे. मग हे का रविवार पाळतात? बघूया पुढे. वाय डू वी ऑब्झर्व संडे इन्स्टेड ऑफ सॅबथ? मग ह्यांनाच प्रश्न की मग सर 7वा दिवस शाबात आहे, मग तुम्ही रविवारी का उपासना करता? त्यांचं उत्तर ह्याच पुस्तकामध्ये, पुस्तक लक्षात राहील, द कन्वर्ट्स कॅटेकिझम ऑफ कॅथलिक डॉक्ट्रिन. त्यांचं उत्तर, बिकॉज द कॅथलिक चर्च ट्रान्सफर द सोलमनिटी फ्रॉम सॅटर्डे टू संडे. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीनं तो आशीर्वादी दिवस, तो पवित्र दिवस शनिवार कडून काढून रविवारी ठरवला, म्हणून आम्ही रविवारी उपासना करतो. कोण म्हणतं हे? रोमन कॅथलिक. आता एवढं मूळ कोण शोधून काढेल? रविवार आला, मंडळीमध्ये जायचं, देवदेव करायचं, तर ते काय तर सांगतात ते ऐकायचं आणि परत यायचं. कोण शोधत बसले एवढं? कोणाला शोधायचंय आणि कोणाला गरज आहे एवढी? मला गरज आहे, कारण की सार्वकालिक जीवनासाठी माझे येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी प्राण दिलेले आहेत. त्याचा दिवस जर कोणी हेरावून घेत असेल तर तो दिवस मला त्या येशू ख्रिस्ताला परत दिलाच पाहिजे. तो त्याचा दिवस आहे ना, त्याचा दिवस आहे तो. त्या दिवसामध्ये कोणीही काय करायचं? कॅथलिक एन्सायक्लोपीडिया असं दिसतं त्यांचं पुस्तक रोमन कॅथलिक मंडळीमधले. त्या पुस्तकामध्ये काय लिहिले? द चर्च आफ्टर चेंजिंग द डे ऑफ रेस्ट फ्रॉम ज्यूइश सॅबथ ऑफ द 7th डे ऑफ द वीक टू द फर्स्ट मेड द 3rd कमांडमेंट रेफर टू संडे ॲज द डे टू बी केप्ट होली ॲज द लॉर्ड्स डे. ह्याच्यामध्ये असं लिहिलंय की ह्या मंडळीनं तो 7वा दिवस, जो यहुदी लोक 7वा दिवस पाळायचे, 7वा दिवस म्हणजे शनिवार आजच्या कॅलेंडर प्रमाणे, तो 7वा दिवस त्यांनी काढून कुठे ठेवला? पहिल्या दिवशी. म्हणजे तो पवित्र दिवस 7वा दिवस नसून पहिला दिवस आहे असं ते म्हणतात. आणि तिसरी जी आज्ञा आहे त्या तिसऱ्या आज्ञेमध्ये रविवार हा पवित्र दिवस आहे आणि तो देवाचा दिवस आहे असं ते म्हणतात. म्हणजे त्यांच्या 10 आज्ञा वेगळ्या आहेत. तिसरी आज्ञा कोणती बायबलमध्ये? निर्गम 20 मध्ये वाचा, सांगा मला तिसरी आज्ञा कोणती? माझं नाव व्यर्थ घेऊ नको. जो देवाचं नाव व्यर्थ घेईल त्याची देव काय करणार नाही? गय करणार नाही. तर ती आज्ञा तिसरी आहे. तर तिसरी आज्ञा येतो कोणती? रविवार हा दिवस पवित्र आहे आणि त्या दिवशी तो देवाचा दिवस आहे. मेड द 3rd कमांड रेफर टू संडे ॲज द डे टू बी केप्ट होली ॲज द लॉर्ड्स डे. प्रभूचा दिवस कोणता आहे? मार्क 2:27 प्रमाणे शनिवार म्हणाय ना, 7वा दिवस. 7वा दिवस. पण इथं काय? पहिला दिवस आठवड्याचा, रविवार. बदल केला का? बदल कुठे झाला? ह्या आज्ञा ज्या आहेत त्या देवाच्या आज्ञा आहेत आणि ह्या आज्ञा ज्या आहेत त्या रोमन कॅथलिक मंडळीच्या आहेत. आता जरा फरक बघा. पहिली आज्ञा कोणती? माझ्याकडेच अन्य देव नसावेत, ती आहे. दुसरी आज्ञा कोणती? कशाची मूर्ती करू नको. तिसरी आज्ञा कोणती?
देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. चौथी आज्ञा कोणती? 7वा दिवस शब्बात पवित्र पाळायचे. 5वी आज्ञा कोणती? आई वडिलांचा मान राख. 6वी आज्ञा खून करू नको. 7वी आज्ञा व्याभिचार करू नको. 8वी आज्ञा चोरी करू नको. 9वी आज्ञा खोटी साक्ष देऊ नको. 10वी आज्ञा कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगू नको. हे आज्ञा ज्या आहेत त्या बायबलमध्ये आहेत. आता रोमन कॅथलिक मंडळीतल्या आज्ञा बघा. पहिली आज्ञा, माझ्याखेरीज तुला बाकीचे वेगळे देव नसावेत. पहिली आज्ञा बरोबर आहे का? जवळपास बरोबर आहे. दुसरी, यू शॅल नॉट टेक द नेम ऑफ लॉर्ड दाय गॉड इन वेन. दुसरी आज्ञा काढून टाकली आहे. त्या मंडळीनं हे दुसरी आज्ञा जी आहे ते काढून टाकली आणि दुसऱ्या आज्ञेच्या ऐवजी कोणती आज्ञा टाकली? माझे नाव व्यर्थ घेऊ नको. म्हणजे तिसरी आज्ञा दुसरीवरती आणली आणि दुसरी आज्ञा काढून टाकली. का काढून टाकली? इथं काय लिहिलंय? मूर्ती पूजा करू नको दुसरी आज्ञा आहे. मग आता लोक वाचतील ना ते आणि लोकांना कळेल ना की बाबा मूर्ती पूजा करायची नाही. आज्ञाच काढून टाकल्यानंतर काय होईल? लोकांना माहीतच होणार नाही की मूर्ती पूजा करायची नाही. कसा डाव केला? देवाच्या आज्ञा बदलणारा पोप. कळालं का? म्हणून ह्या गोष्टी फार गांभीर्याच्या आहेत. ह्याच गोष्टी आपल्याला वेळाभावी आज नाही शिकता येणार, पुढच्या आठवड्यात आपण शिकू.